येईल का जुळून नाते? कशी शांत होऊ? ह्याला चांगला धडा शिकवायचा आहे मला. परत असं काही करणार नाही. दिव्याला त्याला काय करू म्हणजे त्याला चांगली अद्दल घडेल असं झालं होतं. पण तिचं एक पाऊल तिला कायमची अद्दल घडवणार होतं. रागात कोणताही निर्णय नेहमीच त्रासदायक असतो. इथून पुढे काय करू म्हणजे बॉस पुन्हा माझ्या वाट्याला येणार नाही. नाही नको सांगून काही समजत नाही त्याला. ती मनात विचार करत होती. तिला गप्प बसलेलं बघून मिताली तिच्याकडे आली. कसला विचार करतेस? मितालीने तिला विचारलं. तोच, त्याला कसं वटणीवर आणू याचा, दिव्या म्हणाली. दिव्या, ती मोठी लोक, आपण काय त्यांना वटणीवर आणणार? तू साधं त्या नितीनला काही करू शकली नाहीस. हा तर बॉस आहे, त्यांचं काय करणार आहेस? कोणतीही गोष्ट करताना आपल्याला सर्व विचार करावा लागतो. ह्या लोकांचं तसं नसतं. करून झाल्यावर हे लोक विचार करतात. तू काही करायच्या विचारात असशील तर तो विचार आत्ताच ह्या डोक्यातून काढून टाक. जीवलग मैत्रीण म्हणून तुला सांगते. मिताली तिच्या डोक्याला हात लावत म्हणाली. नाही, तो असाच त्रास देत राहिलाय तर, दिव्या म्हणाली. ती आता काही ऐकणार नव्हती. दिव्या, मिताली काही बोलणारच होती पुढे की दिव्याने तिला थांबवलं. तू मला त्याचा खूप राग येतो. प्रेम करायची पण त्याची जबरदस्ती आहे. मला नसेल वाटत त्याच्याविषयी प्रेम, तर काय मी जबरदस्ती याच्या प्रेमात पडायचं? किती त्रास देतो. जॉब सोडायचं म्हटलं तरी अजून 1 महिना झेलायचं आहे त्याला. काय करू? तू मला साथ देशील ना? दिव्या म्हणाली. दिव्याच्या बोलण्यातून मितालीला तिची हतबलता कळत होती. मी मैत्रीण म्हणून तुझ्या कायम सोबत आहे, जरी तू चुकलीस तरीही. पण तुला जर त्रास झाला तर त्याचा त्रास मलाही होईल ना. म्हणून म्हणते, नको पडू त्या मोठ्या लोकांच्या भानगडीत, मितालीने समजावलं. ठीक आहे, तू म्हणतेस तर आज मी काही करणार नाही. पण जर तो मला असंच करत राहिला तर मी माझाही विचार करणार नाही. दिव्याला खूपच रागराग झालेला. तू उद्या कोणता ड्रेस घालणार आहेस? मितालीने विषयच चेंज केला. उद्या मी साधाच ड्रेस घालणार आहे, दिव्या म्हणाली. नको करू असं. पर्सनल राग कधीच कंपनीवर काढू नये. तू छान तयार होऊन जा. शिवकडून उद्याच्या मीटिंगचे अपडेट्स घे. तुला तो काही जास्त इन्व्हॉल्व नाही करणार, कारण ते तुझं कामच नाही, मितालीने तिला समजावलं. तू फक्त तू म्हणतेस ना, म्हणून आज मी ह्या बोक्याला सोडणार आहे. नाहीतर याला चांगलं तोंड काळं करायला लावायच्या विचारात होती मी, दिव्या म्हणाले. ओ ग माझी शोना. मितालीने दिव्याला लगेच ऐकली म्हणून मिठी मारली. मितालीने तिचं कपाट उघडलं तर तिच्या कपाटातले अस्ताव्यस्त टाकलेले सगळे कपडे तिच्या अंगावर आले. त्यातला एक चांगला ड्रेस तिने शोधून घेतला. दिवू, कपडे कधीतरी लावत जा ग, ते कसे अंगावर पडतात बघ, मिताली म्हणाली. मिताली असं काही शोधायला गेली की तिचं कपाट लावून देत असे. आताही तिने लावून दिले कपडे. ड्रेसला इस्त्री केली आणि त्यावर छान गळ्यातले कानातले मॅचिंग काढून ठेवले. तिची उद्याची तयारी मितालीने स्वतः करून ठेवली होती. डार्क ब्ल्यू ढोपराच्या खालपर्यंत येणारा वन पीस होता. गळ्यात सिंपल चेन, त्यात छोटंसं पेंडंट, कानात घालण्यासाठी सिंपल बट, हातात घड्याळ आणि ब्रेसलेट, सर्व सिल्वर कलर सिलेक्ट करून ठेवलं. दिव्याने शिवला फोन केला. सर, उद्या कोणती मीटिंग आहे? दिव्याने विचारलं. हे तुम्ही का विचारताय? तुमचा मीटिंगशी काय संबंध? शिवने विचारलं. ते जाऊन तुमच्या बॉसला विचारा.
नको तिथे नको त्या माणसांना बोलावतात. दिव्याचं त्याच्या प्रश्नाने डोकं फिरलं. ओके, त्याने बोलून फोन ठेवला. बॉसने दिव्याला मीटिंगला बोलावलंय. काय झालंय काय बॉसला? ती कशी अटेंड करणार मीटिंग? तिला तिथल्या लोकांसमोर बोलता तरी येईल का? साधी मीटिंग असली तरी 4 ते 5 लोक असणार आहेत. तिला ॲटलिस्ट ट्रेनिंग तरी देणं गरजेचं आहे. उद्या मीटिंग आणि तिला लगेच कसं सगळं येणार? बॉस काहीही करतात. शिवला त्याचा जास्त दिव्याची काळजी वाटू लागलेली. साधी सिंपल मुलगी, सर का तिला सगळ्यात ओढतात? नक्की आहे तरी काय मनात? आत्ता जर दिव्याने कॉल केला नसता तर बॉसने त्याला सांगायची तसदी घेतली नव्हती. आता त्याला सर्व मॅनेज करावं लागणार होतं. त्याने बॉसला फोन केला. हॅलो. समोरून जड आवाज येत होता. बॉस प्यायला बसलेत? असं कधी होत नाही. ऑफिस सुटलं की घरी. ओकेशनली घ्यायची सवय होती. खरीच घ्यायचा. मीटिंग वगैरे असली, डिनर असलं तर. पण आज तसं काहीच नव्हतं. हॅलो बॉस, तुम्ही दिव्या मॅडमना उद्याच्या मीटिंगला बोलावलंय? शिवने विचारलं. या, आय फॉरगॉट टू टेल यू. आदित्य तशाच जड आवाजात म्हणाला. सर काय प्लॅन आहे? शिवने तरीही विचारलं. नथिंग. असं म्हणून आदित्यने कॉल कट केला. कसलीच फिकीर नव्हती त्याला. तो डोकं मागे टिकून बोलत होता. उद्याच्या मीटिंगची शिवला जास्तच काळजी वाटत होती. पहिलं आधी बॉस कुठे गेला ते बघायला हवं होतं. त्याने तुकारामला फोन लावला. तुकाराम, कुठे आहात तुम्ही? शिवने बॉस आणि तो कुठे आहेत असं विचारलं. त्याला बॉसला घरी आणायला लागणार होतं. तुकारामने हॉटेलचं नाव सांगितलं. ओके, मी येतोय म्हणून शिवने कॉल कट केला. हल्ली आपला बॉस हट्टी मुलासारखा वागतोय. बॉस घरी चला, शिवने आदित्यच्या जवळ येत सांगितलं. शिव बस येते माझ्या बाजूला. शिव बसतो. बॉसने सांगितलं म्हणजे बसायलाच हवं. मला एक सांग, मुली एवढ्या भाव का खातात? त्याने भुवया उंचावून विचारलं. सर, मला मुलींबद्दल खरंच माहीत नाही. मी अजूनपर्यंत कोणत्याच मुलीच्या प्रेमात पडलो नाही, शिवने सांगितलं. खूप त्रास देतात मुली. दिव्या कसंही बोलते. मला नाही होत ते सहन. प्रेम करतो मी. भिकारी थोडी ना आहे. ओरडून बोलते माझ्यावर. आदित्य नशेत चांगलाच बुडला होता. शिवने त्याला हात देऊन उठवलं तसं उठला आणि त्याच्यासोबत चालत येऊन गाडीत बसला. बसल्या बसल्या त्याला वाऱ्याने गाडीतच झोप लागली. तो झोपेतही पुटपुटत होता. दिव्या दिव्या असं अध्येमध्ये ऐकायला येत होतं. शिवला त्याला घरी घेऊन जाणंही बरं वाटेना. काय करावं? त्याने फोन काढला आणि बॉसच्या घरी गेला. अंकल, सरांना काम आहे. आज सर ऑफिसलाच थांबतील. मी कपडे घ्यायला येईल थोड्या वेळाने. अंकलने ओके म्हटल्यावर कॉल कट करून त्याने तुकारामला गाडी ऑफिस जवळ वळवायला सांगितली. बॉसला सोडून शिव इतर काम करायला निघून गेला. दिव्याला कॉल करून उद्या मीटिंग कशा संदर्भात आहे, टायमिंग काय आहे सर्व सांगितलं. काही ठराविक मुद्दे सांगितले. बाकी तो सर्व हँडल करेल सांगितलं. मग तीही थोडी रिलॅक्स झाली. आदित्य सोबत तुकाराम होता. झोपला तरी बडबड चालूच होती त्याची. आदित्यला पहाटे 5ला जाग आली. बघितलं तर तो अजूनही ऑफिसमध्येच होता. अरे मी तर, त्याला आठवलं काल तो सरळ बारमध्ये गेला होता. त्याने तोंड धुतलं, फ्रेश झाला. घड्याळात 5:45 वाजले होते. अंघोळ करूनच बाहेर आला. आज आपली मीटिंग आहे. आपण काय हे मूर्खासारखं केलं? दिव्या तिला काहीच सांगितलं नाही. ओ शिट, तो स्वतःशीच म्हणाला. त्याने आपला हात जोरात बाजूच्या भिंतीवर आपटला.
आवाज ऐकून तुकाराम जागा झाला. बॉस उठलात? ठीक आहात तुम्ही? तुकारामने विचारलं. हो. काल काय झालं? आदित्यने विचारलं. तसं तुकारामने सर्व सांगितलं. आदित्यने लगेच शिवला कॉल केला. शिव, कम टू माय ऑफिस. आदित्यने शिवला सांगितलं. येस सर. शिव ऑलरेडी निघालाच होता ऑफिसला. आदित्यने तुकारामकडे कॉफी मागितली. इकडे येताना शिवने दिव्याला पिक केलं. ती छान दिसत होती. आज काही बॉसचं खरं नाही असं शिव मनातच म्हणाला. देवा, ही मीटिंग व्यवस्थित होऊ दे. गाडीत थोडंफार दिव्याशी बोलून घेतलं त्याने. दिव्या तशी शांतच होती. टेन्शन तर येणारच होतं. साधी मीटिंग असली तरी हात मिळवणं, हाय हॅलो बोलणं, नाईस टू मीट यू म्हणणं, साधी सिंपल वाक्य त्याने दिव्याला कशी बोलायची, नॉर्मल टोन ठेवायचा, पायाखाली बघत राहायचं नाही, सगळ्यांशी आय कॉन्टॅक्ट ठेवायचा, एखादा आगाऊ असला तरी आरडाओरडा न करता मलाच खुणवायचा, मी बघून घेईन हे त्याने आवर्जून सांगितलं. शिव आणि दिव्या ऑफिसला पोचले. आदित्यने दिव्याला बघितलं तर तो पुढचं बोलायलाच विसरला. रोज साध्या कपड्यात येणारी ती आज छान दिसत होती. शिवने माहोल हलकं करण्यासाठी खोटा खोकला काढला. तशी आदित्यने दिव्यावरची नजर वळवली. शिव, आपल्याला निघावं लागेल. दिव्याला काही गोष्टी समजावून सांगायला लागतील. ड्रायव्हरला बोलावलं? आदित्यने विचारला. बॉस, ड्रायव्हर आलाय आणि दिव्या मॅडमना मी समजावलंय, शिवने सांगितलं आणि बाहेर गेला. दिव्या अजूनही उभीच होती तिथे. आदित्य तिच्याकडे आला आणि पुढे होत तिचं डोकं पकडून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. झालं सत्यानाश. तिने सरळ कानाखाली लगावून दिली. दिव्या! आदित्य ओरडला आणि तिचा हात मागे फिरवला. एकदा सोडलं म्हणून तू पुन्हा मला मारायची हिम्मत करतेस? त्याने रागाने विचारलं. दिव्या हात दुखायला लागल्याने रडायलाच लागली. अनावधानाने घडून गेलं होतं. तिला पुरुषी स्पर्श पहिलाच होता. नितीनलाही तिने कधी असं करू दिलं नाही. तिच्या परवानगीशिवाय केलेला स्पर्श तिला आवडणार नव्हता. आदित्य समजतो काय स्वतःला? तिने सँडलने त्याच्या पायावर जोरात पाय मारला. आदित्यही अजूनच रागाला आला. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याने सरळ तिला टेबलवर दाबलं. उलट दाबल्याने तिच्या कमरेत कळ जाऊन तिचे पाय घसरले. आदित्यने रागात थरथरत तिला धरलं होतं. राग कंट्रोल करू पाहत होता. शिव आत आला आणि समोरचं दृश्य बघितलं तर त्याला कळलंच नाही काय करावं. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. हे देवा, दिव्याने हे काय केलं? बॉसच्या कानाखाली नको होतं मारायला, पण ती आपली दिव्या आहे. पंगे घेतच असते ती. कर्माचे फळ तर आता तिला मिळणारच. आता दिव्या सुटत नसते. जातील का मीटिंगला? तुम्हाला काय वाटतं? ऐका फक्त आरबी व्हायरल फीवरवर. जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.